वसा जनसेवेचा। सरसगट कर्जमुक्ती, फसवी कर्जमाफी मान्य नाही, फसवी कर्जमाफी मान्य नाही। राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेली कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक करणारी वन टाइम सेटलमेंट योजना असल्याचा गंभीर आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आजपासून बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानासमोर आमरण अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली अटी, निकष आणि कागदी घोड निर्माण करून खऱ्या अर्थाने कर्जमाफीपासून शेतकऱ्यांना दूर ठेवले आहे असा आरोप तुपकर यांनी केला। ही कर्जमाफी नसून कर्ज वसुलीची योजना आहे। शेतकऱ्यांना सरसकट, विना अट आणि विना निकष कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे। तसेच हक्काचा पीक विमा मिळेपर्यंत मी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। तुपकर यांनी यापूर्वी विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी केवळ घोषणा आणि आश्वासनाचा खेळ सुरू ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे आता हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जीवाची बाजी लावण्याची वेळ आली आहे असे तुपकर यांनी स्पष्ट केले। एकतर सरकार झुकेल किंवा आम्ही शेतकरी, पण सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे। त्या निमित्ताने करत आहे आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। म्हणून आजपासून मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जोपर्यंत सरसगट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही। माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसगट कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी बुलढाण्यामध्ये माझ्या निवासस्थानासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अनेक दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, पण सरकारवर त्याचा परिणाम होत नाही। पण आता जे आंदोलन आजपासून सुरू झालं ते भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे। एक तर सरकार जाईल, नाही तर आम्ही शेतकरी राहू। आर्या पारची लढाई आता इथून पुढे करायची आहे। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबायचं नाही, या निर्धारानं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। मुळामध्ये ते केंद्रीय मंत्री नाही आहे, तुम्ही समजून घ्या। ते केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि अत्यंत निष्क्रिय आहे। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला पाहिजे होतं, ही कर्जमाफी फसवी आहे, या कर्जमाफी बदल करा असं सांगायला पाहिजे होतं। किती शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात महाराष्ट्रातले याचं उत्तर प्रतापरावांनी दिलं पाहिजे। म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात निष्क्रिय मंत्री जर कोण असेल तर ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वतःला म्हणणारे खासदार प्रतापराव जाधव अत्यंत निष्क्रिय मंत्री आहे, काही करत नाही। फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा, जमिनी घ्यायच्या, करोडपती व्हायचं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा माणूस शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही। त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाही। अत्यंत निष्क्रिय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची ओळख आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत की शेतकऱ्यांनो घरात बसू नका, रस्त्यावर उतरा, आपलं आंदोलन आपल्यालाच करावं लागेल, लक्षात ठेवा। आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय। तुम्ही जर आता रस्त्यावर उतरले नाही तर आपली कोणी सुद्धा दखल घेणार नाही। त्यामुळं एकट्या रविकांत तुपकरने अन्नत्याग करून हे सुटणार नाही, तर मी तर करतोच आहे, ते माझं कर्तव्यच आहे। तुम्हीच आम्हाला आमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे, पण गावागावात रस्त्यावर उतरा, निदर्शनं करा, त्या फसव्या GRची होळी करा आणि आजपासून आंदोलनाला महाराष्ट्रभर गावागावात सुरुवात करा। हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, हे शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आंदोलन आहे। घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, लढाई जारी राहील। या आमरण अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।